हॅलो नमस्कार. सारिकाच लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहे स्वामी याग आणि गुरुचरित्र वाचन करणाऱ्या व्यक्तींचे महत्त्व. ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. स्वामी यागाने श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्याला लाभते. ईश्वर कोपला तर गुरु राखू शकतो, पण गुरु कोपला तर ईश्वर पण राखू शकत नाही. या गुरुचरित्रातील ग्रंथातील वचनांप्रमाणे या सेवेने पुढील 6 महिने संरक्षण प्राप्त होते. अकाल मृत्यू फक्त स्वामीच टाळू शकतात. स्वामी यागात सहभागी झाल्यास स्वामी महाराज आशीर्वाद आपल्याला मिळतात. आपल्या समस्या दूर होतात व मनशांती प्राप्त होते. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे हवन करून केल्या जाणाऱ्या या यागासाठी समिधा म्हणून तांदूळ, गहू, साखर, शुद्ध तूप यांपासून बनवलेले हविद्रव्य वापरतात. श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीच्या 21 अध्यायाचे हवन करून हा याग करतात. म्हणून या यागात सहभाग घेतल्याने अनंतपटीने पुण्य मिळून जन्मजन्मांतरीचे दोष दूर होतात. घरातील विकोपाला गेलेली प्रकरणे, कर्जबाजारीपणा, कुटुंबातील कलह, नोकरी प्रश्न, आर्थिक अडचणी, वैवाहिक समस्या या सर्वांचे निरसन करण्याची क्षमता श्री गुरुकृपेत आहे. म्हणून प्रत्येकाने या भव्य दिव्य सोहळ्यात आपला सहभाग नक्की नोंदवावा आणि आपले प्रापंचिक, शैक्षणिक, वैवाहिक, मानसिक व नोकरीत येणाऱ्या अडचणी यासारखे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या सेवेचा खूप मोठा फायदा होतो. आता मी तुम्हाला पुढे महत्त्वाची काही गोष्ट माहिती सांगणार आहे, जी अनेक लोकांना वाचन तर करतात पण माहिती नसते किंवा दुर्लक्ष करतात. चला तर मग आता ती माहिती आपण जाणून घेणार आहे. तर बघा, गुरुचरित्र वाचणारी व्यक्ती केवळ वाचकच नसते, तर ती एका दैवी ऊर्जेने निवडलेली विशेष आत्मा असते. दत्त महाराजांचे आमंत्रण असं म्हणतात की श्री गुरुचरित्र हे आपण स्वतःहून वाचायला घेत नाही, तर जेव्हा श्री गुरूंची इच्छा होते तेव्हाच तो ग्रंथ आपल्या हातात येतो. एखाद्या आईने आपल्या बाळाला जवळ घेण्यासाठी हात पुढे करावेत, तसंच दत्तगुरू जेव्हा एखाद्या भक्ताच्या जीवनातील अंधार दूर करू इच्छितात तेव्हाच त्याला या ग्रंथाची ओढ लागते. त्यामुळे गुरुचरित्र वाचायला मिळणं हे साक्षात भगवंताने तुम्हाला घातलेलं साध आहे. एकाकीपणाचा शेवट. जेव्हा एखादी व्यक्ती गुरुचरित्राचे पान उलटते तेव्हा ती कधीच एकटी नसते. वाचनाच्या ओळींसोबत साक्षात श्री गुरूंचे अस्तित्व तिथे असते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. मनातलं दुःख, डोळ्यातले अश्रू आणि आयुष्यातली उलथापालथ कोणालाही न सांगता जेव्हा एखादा भक्त ग्रंथासमोर बसतो तेव्हा त्याला मिळणारी शांतता ही एखाद्या मायेच्या स्पर्शासारखी असते. प्रारब्धाशी लढण्याची ताकद. माणूस जेव्हा खूप खचलेला असतो, जेव्हा त्याला चहूबाजूंनी संकटे घेरतात, तेव्हा गुरुचरित्र हा शेवटचा आणि भक्कम आधार ठरतो. यातील कथा केवळ चमत्कार नसून मी तुझ्या पाठीशी आहे, तू घाबरू नकोस हा आश्वस्त करणारा शब्द आहे. हे वाचन करताना मिळणारी मानसिक आधार हा कोणत्याही औषधांपेक्षा मोठा असतो. अंतर्मनाची शुद्धी. वाचता वाचता अनेकदा डोळ्यात पाणी येतं, अंगावर शहारे येतात. हे पाणी म्हणजे मनातील साचलेल्या दुःखाचा आणि पापांचा निचरा असतो. गुरुचरित्र वाचणारा भाग्यवान असतो, कारण त्याला अनुभूती घेता येते. जगासाठी तो फक्त एक ग्रंथ वाचत असतो, पण त्या भक्तासाठी तो आपल्या गुरूंशी साधलेला एक हृदय संवाद असतो. तसेच संरक्षणाचे कवच असते. अनेक भक्त अनुभवतात की गुरुचरित्राचे पारायण सुरू झाल्यावर त्यांच्या आयुष्यातील नकारात्मकता हळूहळू कमी होऊ लागते. जणू काही एखादा अदृश्य हात त्यांच्या पाठीशी उभा राहून संकटांना थोपवून धरत आहे. ही सुरक्षिततेची भावना माणसाला खूप नशिबाने मिळते. थोडक्यात सांगायचे झाले तर गुरुचरित्र वाचणारा व्यक्ती भाग्यवान आहे, कारण त्याला या कलियुगात असा एक सखा मिळाला आहे जो त्याला कधीच अंतर देणार नाही. हा ग्रंथ म्हणजे केवळ कागद आणि शाई नसून ते भक्तांच्या कल्याणासाठी वाहिलेले श्री गुरूंचे प्रेम आहे. मला आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्की उपयोगी पडेल किंवा आवडली असेल.
जर तुम्हाला अशीच आध्यात्मिक माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा. तसेच तुम्ही स्वामी याग केला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका आध्यात्मिक माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.